हॅलो या मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच अर्थातच कॅप्टन 26 अतुल भालेकर, तब्बल 11 चेंडू मध्ये 41 धावा रचल्या गेल्या, जेव्हा मात्र संघाला गरज होते आपल्या खेळीची तेव्हा मात्र या धावा आल्या। या कारणास्तव आपण पाहतोय बिरेबाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मधील ही सामनावीरची ट्रॉफी आपणास दिली जाणार आहे। अगदी ही ट्रॉफी बनवण्यासाठी खूप मेहनत देखील घ्यावी लागली आम्हाला। अगदी सावंतवाडी मधून आम्ही ट्रॉफ्या बनवून आणल्या। हॅलो मान्य सन्माननीय आदरणीय श्रीमान संतोषजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी मात्र सुपूर्द केली जाणार आहे। यायचं संतोष जाधव साहेब, आपणास देखील विनंती असेल मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच अर्थात अतुल भालेकर दादा, वेल प्लेड। अगदी संघाला मात्र गरज होते, त्या दरम्यान आपण पाहतो एक चांगला खेळ पाहायला मिळाला अतुल भालेकर यांच्या माध्यमातून। अगदी या स्पर्धेबद्दल दोन शब्द। नक्कीच ही स्पर्धाचा बोलबाला अख्ख्या तालुक्यामध्ये गावापर्यंत चाललेला आहे। अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे या स्पर्धेचं। या स्पर्धेमध्ये आपण खेळ करताय, चांगला खेळ राहिलाय। बाकी खेळाडूंचा खेळ कसा पाहायला मिळतो? सह्याद्री क्रिकेट आशियन मधील खेळाडू आहेत, नक्कीच नौके खेळाडू आहेत, त्यामुळे थोडंसं मिळून मिसळून घ्यायला थोडंसं ऍडजस्टमेंट करायला लागते, पण नक्कीच नेक्स्ट 2 मॅच मध्ये आम्ही ते करून दाखवू। नक्कीच तुमच्यासारखे मोठमोठे खेळाडू या सर्व खेळाडूंच्या पाठीशी उभे राहिले तर नक्कीच त्यांचा देखील खेळ चांगला होईल ही देखील ग्वाही देतो। आणि आता मात्र जाऊया चालू सामन्याच्या दिशेने। अर्थातच एका बाजूला टीम डांगेष्टेवाडी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टीम मस्करवाडी संघ। एक डार्क येल्लो मध्ये देखील आपण पाहतोय आणि एक फेंट येल्लो मध्ये देखील आपण पाहतोय येल्लो आर्मी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ करते। स्ट्रायकिंग एंड वरती विशाल गोडांबे जो मात्र मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता, गावावरतून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय। अगदी तो देखील बोलला की चर्चा चालली या स्पर्धेची, स्कॉपर्सच्या डोक्यावरतून खेळायचा होता, परंतु या दरम्यान हा चेंडू निर्धाव आलाय। अगदी हा चेंडू देखील निर्धाव येतोय। गोलंदाज ज्योतिरामला आपण पाहतोय, ज्याच्या गोलंदाजीमध्ये एक कला आहे, विविधता आहे। अर्थातच 5 चेंडू पूर्ण, संघाची धावसंख्या धाव फलकावरती 11 धावा। या चेंडूला सन्मान दिला जातोय, म्हणजे शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल रन घेऊन स्ट्राईक स्वतः जवळ ठेवायची होती। ओव्हर संपते, पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहिली तर 12 वरती जाऊन पोहोचले। विदाउट लॉस टीम मस्करवाडी संघ। आता मात्र या मॅच साठी कॅमेरामन थोडासा आपण चेंज करतोय। अर्थातच कॅमेरामन शुभम लाल्याला आपण पाहतोय, जो मात्र मुख्य कॅमेरावरती कामकाज पाहणार आहे। बॉलिंग ट्रॅक वरती आता मात्र आपण पाहतोय संघाचा आयकॉन खेळाडू सूरज शिंदे आलाय। टीम डांगेष्टेवाडी संघाचा आपण पाहतोय, जो मात्र पाटण तालुका टेनिस क्रिकेट आयकॉन आहे। तालुकास्तरीय आयकॉन म्हणून ज्याची निवड झाली होती या संघामध्ये, तोच आपण पाहतोय सूरज शिंदे आलाय। आणि अगदी टीम डांगेष्टेवाडी संघ थोडासा
पराजयाच्या दिशेने जातोय, परंतु याच पराजयाला माघारी धाडायचं आहे. त्यासाठी मात्र पाचारण केलं जाते बॉलिंग ट्रॅक वरती. दुसऱ्या ओव्हर मध्ये अर्थातच सूरज शिंदेला फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये डीप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक असणार आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू फील्ड देखील करतो. त्याच्यावरती एक धाव, दुसऱ्या धावेचा कॉल आहे, दुसरी देखील पूर्ण केली आहे. 2 धावा आपण पाहतोय विशाल आणि प्रवीण माने सहजरित्या पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धाव फलक पुढे जातोय. संघाची धाव संख्या धाव फलकावरती पाहायला गेली तर एक चेंडू पूर्ण 14 धावा. या मॅच मध्ये थोडीशी कमी देखील भासेल अर्जुन कदम यांची, ते मात्र या मॅच मध्ये उपस्थित नसतील. फटका खेळलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. वारंवार यॉर्करलेन चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. वायडी शॉर्कर असतील तर नंतर अगदी टोक रशर देखील आपणास पाहायला मिळाले आहेत, कारण की तोच एक सेफ झोन आहे विशालला गोलंदाजी करण्यासाठी. विशालला जर आखूड टप्प्याचा चेंडू स्लॉट मध्ये आला तर नक्कीच विशाल देखील बाहेर धाडतो. अशी त्याची देखील खेळ आहे, अशी त्याची देखील ओळख आहे संपूर्ण पाटण तालुका टेनिस क्रिकेट मध्ये. तोच विशाल गोडांबे. 2 चेंडू पूर्ण 16 धावा. या चेंडूवरती फटका खेळलाय. विशालच्या बॅट मधून आपण पाहतोय अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून सरळ येतोय 6 धावांसाठी घणाघाती प्रहार. विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा एक सुरेख षटकार. 3 चेंडू पूर्ण आणि संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचले 22 धावा. 22 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात टीम मस्करवाडी संघाच्या. सह्याद्री क्रिकेट आशियानचे सचिव अर्थातच विजयजी सपकाळ साहेब, कल्पेजी सपकाळ साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. आपण देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. आपणास देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. कल्पेजी सपकाळ आणि विजय दादा आपणास देखील विनंती असेल. हा चेंडू मात्र आपण पाहतोय सटीक यॉर्कर म्हणजेच वायडी शॉर्कर, त्याला सन्मान दिला, त्याच्यावरती एक सिंगल आले आणि संघाची धाव संख्या आता मात्र 23 वरती जाऊन पोहोचले. 4 चेंडू पूर्ण 23 धावा. स्वेलिक रिजन बॅकवर्ड स्वेलिक रिजन मध्ये पूर्णपणे रिकाम होतं, जाणून घेतलं आणि त्याच दिशेमध्ये फटका खेळला. या चेंडूवरती देखील आलाय चौकार. एका बाजूने विशाल गोडांबे तर दुसऱ्या बाजूने प्रवीण माने. धावा रस्ता आहे टीम मस्करवाडी संघासाठी. या चौकारानिशी संघाची धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचले 27 धावा. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे, झेल पूर्ण होते म्हणजेच पहिला झटका लागतोय टीम मस्करवाडी संघाला. सूरज शिंदेच्या खात्यामध्ये आपण पाहतोय पहिली विकेट प्राप्त होते. अर्थातच या संघाचा आयकॉन खेळाडू आहे सूरज शिंदे, त्याने देखील आपण पाहतोय विकेट प्राप्त केली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि संघाची धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचले 27 रन 1 विकेट लॉस टीम मस्करवाडी संघ.
दुसरी ओव्हर दीपक सुर्वे ऑन बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. टीम डांगेष्टीवाडी 11 डांगेष्टीवाडी संघाकडून आपण पाहतो दीपक सुर्वेला. समोर मात्र विशाल गोडांबे देखील आहे. दीपक जवळ देखील खूप सारा वेग आहे आणि अचूकता देखील तितकीच आहे. नियंत्रणामध्ये गोलंदाजी करत असतो. फटका चांगला आहे विशाल गोडांबेच्या बॅट मधून. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, झेल पूर्ण केली जाते. लागतोय पहिला झटका. त्या दरम्यान वैभव ते करता येणार होता. होय होतंय विकेटचं पतन. होय जावं लागणार आहे माघारी विशाल गोडांबेला देखील. दीपक सुर्वेने मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केले. अर्थातच आपण पाहतोय संघाचा चॉईस प्लेयर त्याने देखील विकेट आपण पाहतोय प्राप्त केले. 27 धावा 27 रन. मिस्टर राहुल आलाय. दीपकचा पुढचा चेंडू राहुल असेल त्या दरम्यान फटका खेळतोय आणि अगदी ज्योतिराम आलाय चेंडू फील्ड करतोय. दुसऱ्या धावेचा कॉल आहे, रोखलं जात आहे. अगदी सचिन जाधव यांना पाहतोय आपण. अगदी स्ट्रायकिंग एंड वरती टीम मस्करवाडी संघाकडून खेळ देखील करतील. पुन्हा एकदा मिसी स्ट्रोक आणि अगदी याच्यावरती देखील एक सिंगल रन पूर्ण केले. दुसऱ्याचा कॉल नाही, एमएस फिल्डिंग होते. 2 धावा पूर्ण होत आहेत. ज्यावेळी मात्र पंबलिंग होईल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून त्यावेळी नक्कीच दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातो आणि दुसरी धाव पूर्ण देखील केली जाते. फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, फटका फसला गेलाय परंतु क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. म्हणजे याच्यावरती देखील 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावफलक पुढे जाणार आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचले 32 धावा. चार चेंडू पूर्ण झालेत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाच चेंडू पूर्ण 34 धावा. तिसरी ओव्हर प्रगती पथावरती पाहतोय आपण. शेवटचा चेंडू फुल टॉस, स्लोवर फुल टॉस त्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे, चेंडू फेकी करतोय. विकेटचं पतन. एस बॅटर गॉन. सचिन जाधव यांना देखील माघारी जावं लागेल. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय विकेटचं पतन होत आहे. म्हणजेच आपण पाहतोय संघाची धावसंख्या 34 वरती स्थिर राहणार आहे आणि 3 ओव्हरचा खेळ संपतोय. आता मात्र शेवटची ओव्हर कोण असणार आहे डेथ ओव्हर स्पेशलिस्ट, तोपर्यंत ऐकूया डीजे पॅडी. आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती पाटण तालुक्याचा हार्दिक पांड्या, रवी बोरगे.
स्ट्रायकिंग एंड वरती देखील रवी आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती देखील आपण पाहतोय रवी बोरगेला. या संघाचा आयकॉन खेळाडू आहे, आयकॉनिक प्लेयर टिया पाटण तालुका टेनिस क्रिकेट. रवी बोरगे टू बॅटर. रवी पहिला चेंडू निर्धाव येतोय आणि अगदी पहिला चेंडू निर्धाव येत असताना आपण पाहतोय संघाची धावसंख्या स्थिर असेल. दुसरा चेंडू देखील निर्धाव आलाय. हे जे आपण पाहतोय बाउंड्री ऑफ वरती बॅनर लावले त्याच्यावरती जर चेंडू फलंदाजाच्या माध्यमातून मारला गेला तर 101 रुपयांचं प्राइज असेल. कल्पेश सपकाळ यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कल्पेश सपकाळ यांच्या माध्यमातून देखील एक प्राइज झाले. ज्या बॅनर वरती कोणत्याही बाजूच्या बॅनर वरती अटरच्या माध्यमातून मॅक्झिमम आला तर 101 रुपयांचं पारितोषिक असेल, याची देखील नोंद घ्या. विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 3 अगदी दमदार स्पर्धा आहे. गतीमध्ये परिवर्तन स्वतः फॉलो थ्रू मध्ये आहे. विकेटचं पतन म्हणजेच रवी माघारी. इस बॅटर आउट. चार चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती अगदी 35 धावा आपण पाहतोय. 4 चेंडू पूर्ण झालेत, 35 धावा. नवीन बॅटर धावत यायचंय. थोडस स्पीडअप घ्या. थोडासा संघ अडखडलाय. अर्जुन कदम यांच्या अनुपस्थितीमध्ये आपण पाहतोय त्यांची कमी भासते टीम मसरवाडी संघाला. नेक्स्ट मॅच मध्ये ते देखील आपणास पाहायला मिळतील. सैदीप आला नॉन स्ट्रायकिंगला. स्ट्रायकिंग एंड वरती राहुल आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असलेल्या इनिंग मधील यानंतर होणारी मॅच जळव वर्सेस साखरवाडी संघ. दोन्ही संघाचे संघ कर्णधार टॉस का बॉस मध्ये लगेच येतील. टॉस देखील केला जाणार आहे. गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी करतोय आतापर्यंत. रवीच्या माध्यमातून पूर्णपणे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना फक्त 1 धाव खर्चित केले. 5 चेंडू पूर्ण झाले आहेत.
अगदी मस्करवाडी संघ ज्याने मात्र पॉइंट टेबल वरती अव्वल राहिले त्या संघाला मात्र या रवी बोरगेने रोखून ठेवलाय. अर्थातच बॅटर आपण पाहतो स्टार्टिंग एंड वरतून अर्थातच राहुलला मात्र रोखून ठेवलाय. आता शेवटचा चेंडू आहे रवी टू बॅटर राहुल. फटका खेळला जातोय सरळ दिशेने त्या दरम्यान ज्योतिराम गेलाय. 2 बाउंड चेंडू फील्ड करतोय याच्यावरती सिंगल रन दुसऱ्या धावेसाठी जागा सोडल्या. स्ट्रायकिंग एंड वरती विकेट खूप महत्वाचे आहेत. विकेट गमावू नका कारण की ही स्पर्धा आपण लीग मध्ये खेळतोय. या एक धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 36 धावा आणि 37 टू विन असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. लगेचच मैदान खाली करायचं डांगेष्टीवाडी 11 डांगेष्टीवाडी संघ आणि या मैदानाचा ताबा आता मात्र मस्करवाडी संघ घेईल. जाऊया टॉस कबावच्या दिशेने निलेश सरांच्या समवेत. थँक्यू. साखरवाडी संघ कर्णधार आणि जळव संघ कर्णधार यायचं टॉस कबास मध्ये. थर्ड कॉल आहे. मान्य श्री सह्याद्री असोसिएशनचे एक बलाढ्य व्यक्तिमत्व श्री कल्पेश सपकाळ यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस होईल. दोन्ही संघाचे कर्णधार धर्मा पवार आणि सागर पवार. टॉस होईल. कोण मागणार? हेड कॉल होता आणि जळू संघाने टॉस जिंकलाय. चालेल ठीक आहे. रणनीती काय असेल? दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय, एक सामना पराभूत झालाय. इथून पुढची रणनीती दोन्ही संघांची काय असेल? धर्मा प्रथम. दोन्ही संघांना मॅच जिंकणे इम्पॉर्टंट आहे. ही मॅच लय महत्वाची आहे दोन्ही टीमला. सागर तुमचं मत काय? धर्मा बोलल्याप्रमाणे ही सर्वात महत्त्वाची मॅच होईल आमच्यासाठी जळव आणि साखरवाडीमध्ये. नेहमी साखरवाडी आणि जळवचा बॅटर होतो. यावेळी नक्कीच काहीतरी वेगळं साखरवाडी करेल हे मी माझ्या टीमकडून अपेक्षा करतो. पण यावेळी नक्कीच काहीतरी वेगळं बघायला भेटेल. धन्यवाद. नक्कीच वळ्या सामन्याकडे. साखरवाडी आणि जळव. वळ्या सामन्याकडे जिथे सामना सुरू होतोय. पहिले षटक राजधानी एक्सप्रेस सागर जाधव. पहिला चेंडू पंचांचे दोन्ही हात वरती. वाईट चेंडू, खराब चेंडू. सूरज
डावाची सुरुवात करतात सूरज आणि वैभव. पुढचा चेंडू सागर यांचा. उलटा चेंडू बाहेर येतोय षटकार. षटकामध्ये आक्रमण करताना पाहायला मिळत आहेत सूरज. धाव संख्या जाऊन पोहोचते 11च्या घरात. पुढचा चेंडू सागर यांचा. सामना करतील पुन्हा एकदा सूरज. फटका खेळलाय. वन बाउंस सीमा पार येतोय चौकार. बॅक टू बॅक तिसरा मोठा फटका या षटकामध्ये. आक्रमण करतायत आता मात्र सूरज. मिडऑफच्या दिशेने खेळलेला फटका. कर्णधार प्रवीण तिथे आहेत, कोणतीच चूक करत नाहीत. चेंडू येथे निर्धाव. फटका खेळलाय. चेंडू जाईल सरळ सीमा पार. येतोय खणखणीत दणदणीत वीरवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. षटकार षटकार षटकार. यानंतरचा होणारा सामना जळव वर्सेस साखरवाडी संघ. नाणेफेकीचा कौल जळव संघाने जिंकला. आपला निर्णय कळवायचा आहे. पुढचा चेंडू सागर यांचा. सामना करतील सूरज. फटका हवेमध्ये. फटका उंचच्या उंच आहे. आकाशाला गवसणी घालणारा हा फटका आहे. चेंडू जाईल सरळ सीमा पार. येतोय खणखणीत दणदणीत वीरवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. षटकार. यांचं 18 चेंडू 10 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. जळव संघ आपला निर्णय कळवायचा आहे आणि सामन्यासाठी सज्ज देखील व्हायचा आहे. जळव वर्सेस साखरवाडी. एका टीतटीचा सह्याद्री असोसिएशन मधला एक दोन्ही महत्वाचे संघ.
मजा आली या सामन्याला मित्रांनो. पाहत राहा भैरवनाथ 11 विरेवाडी आयोजित विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. चला पंच स्पीडअप घ्यायचंय. अठरा चेंडू 10 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी डांगिष्टेवाडी संघाला. निश्चितच पहिले 2 सामने गमावल्यानंतर या सामन्यामध्ये विजयाची संधी आले चालून डांगिष्टेवाडी संघाला. तसं अगदी विरुद्ध दिशेला पाहायला गेलं तर सुरुवातीचे 2 सामने जिंकल्यानंतर मस्करवाडी या तिसऱ्या सामन्यामध्ये कुठेतरी पराभवाच्या छायेत दिसते. परंतु प्रयत्न करावे लागतील. फटका फसलाय, फटका हवेमध्ये. आता मात्र वैभव यांना माघारी परतावं लागलंय. नाराज असतील आपल्या या फटक्यामध्ये. पहिला हादरा, पहिला झटका वैभव यांच्या रूपाने डांगिष्टेवाडी संघाला. वैभव यांची जागा घेतील दीपक. दीपक नक्कीच आज प्रभावित केले दीपक यांनी आपल्या फलंदाजीने. यंदाच्या हंगामामध्ये दीपक यांनी एका सामन्यामध्ये लगातार 5 षटकार खेचले होते याच मैदानावरती. तेच दीपक आता मात्र मैदानामध्ये आणि त्यांचा झंझावत सकाळपासून आज आपण पाहतोय सर्वजण. निश्चितच चांगलं फलंदाजी करतायत दीपक. आल्या आल्या खेचलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. क्षेत्ररक्षक कोणती चूक करत आहेत. कुलदीप तिथे आहेत. एक दांडगा अनुभव आहे कुलदीप यांना. माघारी परतावं लागेल आल्या आल्या दीपक यांना. दीपक यांची जागा घेतील आयकॉन खेळाडू मिस्टर रवी बोरगे. रवी, विशाल टू रवी. फटका फसलाय. फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पासून खूप दूर आहे. चेंडू जातोय सरळ सीमा पार. 1 बाउन्स चौकार. हॅट्रिकची संधी होती विशाल यांना परंतु थोडस क्षेत्ररक्षणामध्ये चलबिचल झालं राहुल यांच्या. हवेचा देखील परिणाम थोडासा निश्चितच पाहायला मिळाला आणि हेच या मैदानामध्ये पाहायला मिळतं आपल्याला वारंवार. सकाळचं सत्र शांत संयमी असतं. सकाळीच्या सत्रामध्ये पाहायला गेलं तर धावा निघत नाहीत परंतु दुपारचं सत्र आलं. दुपारच्या सत्रानंतर हवेची झुळूक येते आणि धावांचा अक्षरशः पाऊस पडतो या मैदानावरती. ही या मैदानाची खासियत आहे. विशाल चांगला चेंडू. पुन्हा एकदा रवी. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये. प्रवीण येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. दुसरी होईल का. अपील. नॉट आउटचा इशारा पंचांचा. चेक केलं जाईल. रिव्ह्यू घेतलेला आहे.
चला जळव संघ साखरवाडी संघ सज्ज व्हायचाय. जळव संघाने आपला निर्णय कळवलेला नाही. सहकार्य करा. बॅटिंग धन्यवाद गॅरी. सर ऑन फील्ड डिसिजन द्या. लाईन दिसत नाही व्यवस्थित. नॉट आउट. थँक्यू सर. चौदा चेंडू 4 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. फटका फसलाय हवेमध्ये आहे. प्रवीण येत आहेत. प्रवीण कोणती चूक करत नाहीत. आता मात्र रवी यांना माघारी परतावं लागेल. चला नेक्स्ट बॅट्समन लवकरात लवकर यायचं. सहकार्य करा. 13 चेंडू 4 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 12 चेंडू 4 धावा. शांताराम पालकर नवीन फलंदाज. प्रवीण यांनी आतापर्यंत पाहायला गेलं तर गोलंदाजी करत असताना प्रभावित केले सकाळपासून आपल्याला. प्रवीण स्लोवर चेंडू फसवले अक्षरशः सूरज यांना. चेंडू येते निर्धाव. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. आकूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा बीट करताय सूरज यांना. चेंडू येते निर्धाव. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव येते या षटकातील. चांगली गोलंदाजी प्रवीण यांची. आज चांगला सुर्ग बसलाय प्रवीण यांना. नावाप्रमाणे आज प्रवीण चांगली कामगिरी करतायत. लोअर फुलटा चेंडू क्षेत्ररक्षक आहे. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून सरळ निघून जाईल चेंडू सीमा पार. हा विजय चौकार असेल सूरज यांच्या बॅट मधून आलेला. निश्चितच अभिनंदन डांगिष्टवाडी संघ. पहिला विजय या स्पर्धेतील एक निश्चितच सुखद असा विजय असणार आहे आपल्यासाठी. अभिनंदन. हार्ड लक मस्करवाडी संघ. चला साखरवाडी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मैदानाचा ताबा घ्यायचा. तसेच पंचांनी देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पंच लंच ब्रेक करतील. चला चिमणी सर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. रवी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
या